बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये. रिंकू राजगुरूची आशा 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आशा चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईनची ट्रेलरची जाणीव अधिक ठळक करते. महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील वास्तववादी प्रवास आशा या चित्रपटातून उलगडताना दिसतो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेली आशा ही केवळ एक व्यक्तिरेखा न राहता ती अनेक स्त्रियांची प्रतीक ठरते. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारी आरोग्य सेविका, कुटुंबातील ताणतणावांना सामोरे जाणारी स्त्री, अन्यायाविरोधात ठाम उभी राहणारी योद्धा आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी न थकता झगडणारी व्यक्ती. आशाचे हे सगळे पैलू ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतात. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. या चित्रपटातील चालत रहा पुढे हे प्रेरणादायी गाणे सध्या चर्चेत आहे. आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणारं हे गाणं सोशल मीडियावर भरभरून दाद मिळवत असून अनेकांसाठी ते प्रेरणेचा सूर ठरत आहे. रिंकू राजगुरूसह या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई यांचा प्रभावी संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आशा ही केवळ एका आरोग्य सेविकेची कथा नसून दररोज विविध स्तरांवर झगडणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे. हेच या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य ठरतं. चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणतात, आशा हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही, ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. या चित्रपटातून आम्ही त्या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो. दिग्दर्शक दीपक पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या आशाचे कुमार, मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, देवता पाटील आणि दीपक पाटील हे निर्माते असून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथानक आणि वास्तववादी मांडणीतील येत्या 19 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि पूर्ण आमची फिल्मच ग्रामीण भागातली आहे, शहरी नाहीये. अभ्यास मी नाही केला, अभ्यास दिग्दर्शकांनी केला. आशा त्यांनी कागदावरती लिहिली आहे, आजूबाजूचे पात्र सगळे त्यांनी रेखाटले. माझं काम एवढंच होतं की जी मालती त्यांनी लिहिली आहे ती जशी आहे तशी मला प्रेक्षकांसमोर आणायची होती. तर मालती काय पद्धतीने काम करू शकते याच्यावरती मी फक्त त्यांच्यासोबत बोलले. बाकी पूर्ण फिल्म आणि मालती, आशा सेविका त्यांच्याच आहेत. 13 लाखापेक्षा आशा वर्कर्स जे आहेत ते देशभरात काम करत आहेत, विविध राज्यांमध्ये. महाराष्ट्रात जवळपास 80,000च्या वर आशा वर्कर आहेत. ANM वर्करची संख्या 20-25 हजार आहे. आरोग्य अधिकारी आहेत. असा हा सगळा जो आरोग्याची मूक सेना जी आहे ती पब्लिक हेल्थ केअर जी सिस्टम आहे, सरकारी आरोग्य यंत्रणा जी आहे तिच्यामधली एक खूप महत्त्वाची दुवा आहे. आणि त्या दुवेबद्दल चित्रपट करायची पुण्याही मला लाभली, पुण्याहीच म्हणेन मी. त्यासाठी मला खरंच खूप मी समाधानी आहे. ऐकून घेऊ का? काय करते अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल? मी जे स्वप्न बघितलेलं ना त्याची सावली मला आशात दिसते. गावांच्या गल्ल्यातून फिरताना, लोकांशी बोलताना, लोकांना माहिती सांगताना मला असं वाटतं हे काम जर देशासाठी असेल तर त्यात माझा छोटा मोठा असन की. राम राम. काय तुम्ही नाही, तेव्हाचे ओरिजिनल वाले राम. किती पैसे पाहिजे? घे. थँक्स यू. मला तुझ्या कामाबद्दल काहीच म्हणणं नाही. घर कसं चालवायचं तू बघ, आणि मला कसं सांभाळायचंय मी तुझं बघ. हे सगळं तू सुरू केलेस आणि आता शेवट पण तू करायचा.